नमस्कार, नमस्ते। फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतची रणधुमाळी आता सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। फलटण तालुक्यामधील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने आसू ही ग्रामपंचायत सातारा आणि सोलापूर तसेच पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरती आहे। एकूण 13 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीची निवडणूक यावेळेस चुरशीची होणार का, हे या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलटण तालुका अध्यक्षपदी नुकतीच शिवरूपराजे खर्डेकर यांची निवड झाली असून त्यांच्या प्रतिष्ठापनाला या ग्रामपंचायतमध्ये लागणार असल्याचे बोलले जात आहे। 13 सदस्य संख्या असलेल्या आसू ग्रामपंचायतवरती गतवेळेस श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर व भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र येऊन 13 पैकी 10 जागा व सरपंच पद जिंकले होते। महादेव सकुंडे हे लोकनिर्वाचित सरपंच झाले होते। 13 सदस्यांमधील 3 सदस्य हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले होते। एकूण 6900 मतदान असलेल्या आसू ग्रामपंचायतमध्ये सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून यावेळी राजे गट त्याचबरोबर श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष यामध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। यामध्ये यावेळी सर्वसाधारण महिला हे आरक्षण असून राजे गटाकडून प्रमोद जांभरे यांच्या पत्नी तर श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्याकडून सेवानिवृत्त अधिकारी रघुनाथ माने यांच्या पत्नी रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी यांचे ॲडव्होकेट जीवन पवार यांनी गतवेळेस 3 जागा या ठिकाणी जिंकल्या होत्या। त्यांच्या गटाकडून यावेळेस काय भूमिका घेण्यात येते, त्या यावेळेस स्वतंत्र पॅनल लढवणार का की दोन्हीपैकी कोणत्या पॅनल बरोबर युती करणार याकडेही लक्ष लावून राहिले आहे। एकंदरीतच आसू ग्रामपंचायतची निवडणूक यावेळेस रंगतदार होणार असल्याचं या ठिकाणी संकेत मिळत आहेत। सध्या गावामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून यापैकी कोण कोण रिंगणात उतरणार हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। राजे गटाकडून फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजित राजे यांचे वारंवार फेऱ्या आसू गावामध्ये वाढल्या आहेत। आसू गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर राजे गट, भारतीय जनता पक्ष, वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर इतर काही स्वावलंबी कार्यकर्तेही कार्यरत आहेत। यामुळे आसूची निवडणूक अतिशय रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत। प्रत्यक्षात रिंगणात किती उमेदवार उतरणार हे आगामी काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांकडून समजत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। त्याचबरोबर सरपंच पदासाठी कोण कोण रिंगणात उतरतील हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।